नमस्कार। आज मी माडीचे 2 प्रकार बनवत आहे। त्यासाठी मी सुरुवातीला माडी साफ करून घेते आणि त्याची वरची साल काढून घेते। साल काढून झालेली आहे। आता मी त्याचे छोटे-छोटे तुकडे करून घेते आणि एका वाटीत काढून घेते धुवून। त्यात थोडंसं पाणी आणि 2 कोकम टाकून कुकरला मी शिजवून घेते। आता इथे मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या मी गॅसवरती भाजून घेते। फक्त कुरकुरीत व्हायसाठी भाजून घेते। त्यातल्या बिया काढून टाकून देते। आता थोडंसं मीठ घेऊन मी मिरच्या कुस्करून घेते। त्यात फोडी उकडून ठेवलेल्या त्या घालते आणि मॅश करून घेते। त्यात आता मी हिरवी मिरची, लिंबाचा रस, कोथिंबीर, हिंग आणि खोबरं घालून सगळं मिक्स करून घेते। माडीचं भरीत तयार आहे। भेंड्याची भाजी करण्यासाठी भेंडी कापून घेते। तिरकस कापून घेते। भेंडी कापून झालेली आहे। आता मी पॅन मध्ये तेल घेऊन त्यात एक मोठा कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते। कांदा परतून झाला, आता मी टोमॅटो घालते। टोमॅटो परतून झालेला आहे। त्यात मी थोडीशी हळद घालते आणि सगळं मिक्स करून घेते। त्यात चिरलेली भेंडी घालते आणि मिक्स करून घेते। 2 कोकम घालते आणि परतून झाकण लावून वाफ काढून घेते। 2 मिनिटांनी झाकण काढून भाजीला मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि परत झाकण लावून वाफ काढून घेते। शिजलेली आहे। त्यात मी खोबरं घालते आणि मिक्स करून घेते। वरून कोथिंबीर घालते। भेंड्याची भाजी तयार आहे। आता मी ताकाची कढी करायसाठी थोडंसं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेते आणि घालत नाहीये। वाटलेल्या मिश्रणात मी दही घालते आणि पुन्हा एकदा फिरवून घेते मिक्सरमध्ये। आता इथे एका वाटीमध्ये मी एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घेऊन पाणी घालून मिक्स करून घेते। कढईमध्ये मी तेल घेतलेले आहे। त्यात राई, जिरं, कढीपत्ता आणि सुकी मिरचीची फोडणी तयार करते। वरून थोडंसं हिंग आणि हळद घालून पुन्हा एकदा मिक्स करते। आता मिक्सरमध्ये वाटलेलं आलं, लसूण आणि दही मिक्स करून घेते आणि पाणी घालते। चवीप्रमाणे मीठ घालते, वरून कोथिंबीर घालते आणि त्याला छान उकळी काढून घेते। दह्याची कढी तयार आहे। आता इथे मी माडीचे काप फ्राय करायसाठी पातळ कापून घेते। हात नाही लावत त्याला मी, कारण खाज येते हाताला। पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले, वरून कोकम घालते आणि बाजूला ठेवते अर्धा तास। अर्धा तास झालेला आहे। तर एका डिशमध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, मीठ, कोकम आगळ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माडीच्या फोडींना व्यवस्थित लावून घेते। मसाला लावून झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये मी रवा घेते आणि दोन्ही बाजूने त्या माडीच्या फोडींना लावून घेते। आता पॅनमध्ये मी तेल गरम केलेले आहे। त्यात काप मी दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेते। काप शिजलेले आहेत। आता मी सर्व करते। आजची रेसिपी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।